महाराष्ट्राच्या एकूणच साहित्य क्षेत्रात, विशेषतः समीक्षा क्षेत्रात मकरंद जोशी हे एक विशेष नाव आहे. किंबहुना एखाद्याला मान्यता देणं किंवा समाजाचं त्याबद्दलचं मत बनवणं किंवा ते काय असावं याचं मार्गदर्शन करणं हे मकरंद जोशीचं आत्तापर्यंतच्या इतिहासातलं काम दिसतंय. आणि असंख्य नाटकांची त्यांनी परीक्षणं केलेली आहेत, ती मान्यवरांनीही मान्य केलेली आहेत. आणि काल हे नाटक ज्या वेळेला झालं ठाण्यामध्ये, त्यावेळेला मी आणि मकरंद आम्ही शेजारीच बसून ते नाटक पाहिलं. तर त्यामुळे त्या दरम्यान आणि नंतर जी आमची इंटरॅक्शन चालू होती, त्यामुळे मला असं वाटलं की या नाटकाबद्दल जर समीक्षात्मक बोलायचं असेल तर मी ते काम मकरंद जोशीवर सोपवलं पाहिजे. मला म्हणाल तर त्यांनी आता हे सगळं विवेचन केलेलं आहे नाटकाच्या दृष्टीने. मला असं वाटतं की या प्रवृत्ती, व्यक्ती असं म्हणण्यापेक्षा या प्रवृत्ती, घाशीराम कोतवाल ही एक प्रवृत्ती आहे, नाना फडणवीस ही एक प्रवृत्ती आहे, त्यात न दिसलेला पण जाणवलेला असा पेशवा आहे की जो नाना फडणवीसलाही आवर घालत नाही आहे आणि घाशीराम कोतवाली जे करतो ते त्याच्यावरून पोचत असणार ना, तरी त्याच्याकडेही तो लक्ष देत नाही आहे. नाना फडणवीसाला तो आवरू शकत नाही, घाशीरामला तो आवरू शकत नाही, असा एक हतबल राज्यकर्ता हा त्याच्यात पात्र म्हणून न येताही मला दिसला. मला स्वतःला असं वाटलं की या घाशीराम कोतवाल हिंदी नाटकाच्या संदर्भात दोन घटना घडू शकतात. एक तर असं आहे की ज्यावेळेला हे नाटक मराठीमध्ये आलं ते मी 5-6 वेळा तेव्हाही पाहिलेलं आहे आणि मातब्बर लोकांच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे. त्यावेळेला पुणेरी ब्राह्मण हे त्याचं टार्गेट होतं आणि त्यामुळे त्याच्या ज्या काय प्रतिक्रिया आल्या सगळ्या त्या मॅक्झिमम पुणेरी ब्राह्मणाचा अपमान, पेशव्यांचा अपमान, नाना फडणवीसाचा अपमान अशा प्रकारच्या आल्या. म्हणजे लोकांनी त्याचं एक व्यापक असं जे परीघ बघायला पाहिजे होता तो त्यावेळेला न बघता त्याच्याकडे फक्त पुण्यातल्या एका विशिष्ट जातीच्या, त्यातल्या परत ब्राह्मण जातीच्या लोकांची बदनामी किंवा त्यांना एक्सपोज केलं. जे विद्रोही विचाराचे असतील त्यांना असं वाटलं असेल की बरं झालं यांना एक्सपोज केलं, या प्रकारचं होतं. पण मला असं वाटतं की हिंदीमध्ये हे नाटक करताना अभिजित पानसेनी, जो माझा जिवलग मित्र पण आहे, त्यांनी केलेली किमया अशी आहे की मूळ नाटक मला आठवत आहे, कारण मला मी 5-6 वेळा ते पाहिलं आहे. ते दरवेळेला मला जेव्हा जेव्हा मी पाहिलं तेव्हा ते पुण्यातच घेऊन गेलं, पुणेरी ब्राह्मणांमध्येच घेऊन गेलं. त्यांच्यातल्याच व्यक्तींच्या बरोबरच्या अपप्रवृत्ती त्याही याच्यामध्ये होत्या. पण मला असं वाटतं की आत्ता हे नाटक हिंदीमध्ये आणण्याचं औचित्य मला जे काय जाणवलं ते असं आहे की एक राष्ट्रीय संदर्भ आला आहे. आधी एक महाराष्ट्रीय संदर्भ ज्याला होता त्याला आज राष्ट्रीय संदर्भ आला, कारण हे हिंदीमध्ये आलं आणि हिंदीमध्ये आणत असताना त्याच्यात जे काही बदल केलेत त्यांनी, जी लिबर्टी घेतली, जे स्वातंत्र्य त्यांनी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये अभिजित पानसेनी केवळ पुणेरी ब्राह्मण डोळ्यासमोर न ठेवता संबंध देशामध्ये ब्राह्मण्य आणि ब्राह्मणवादी, मनुवादी, आताचा लोकप्रिय शब्द जो आहे तो मनुवादी आहे, त्यावेळेला तो ब्राह्मणवादी वगैरे अशा स्वरूपामध्ये गेला. पण मनुवादी वृत्तीचे जे लोक आहेत, प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यावर एक एक्सपोज करणारा घणाघात करायचा आहे आपल्याला, अशा पद्धतीने हे केलं. त्यामुळे ते अधिक व्यापक झालं असं मला वाटतं. हे हिंदीमध्ये येण्याच्या लायकीचं नाटक होतंच, परंतु ते कुणी आणलं नव्हतं या प्रकारे. ते आणलं हे फार महत्त्वाचं झालं. आणि मला असं वाटतं की याचे प्रयोग हे महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांमध्ये, विशेषतः उत्तरेतल्या राज्यांमध्ये जर झाले तर त्याचा राजकीय परिणाम देखील लोकांच्या मनावर होऊ शकतो. जो विजय तेंडुलकरांना त्यावेळेला राजकीय परिणाम अभिप्रेत नव्हता, त्यांची एक विशिष्ट विचारसरणी होती, त्या पद्धतीने त्यांनी एक मनुवादी विचारसरणीला पुण्यापुरतं एक उदाहरण घेऊन प्रतिकात्मक एक्सपोज केलं. पण हे आत्ता कदाचित शक्यता अशी आहे की मला स्वतःला असं वाटतं की हिंदीमध्ये हे जोपर्यंत 4च प्रयोग झालेत, मुंबईतच झाला आहे, पुण्यातच एखादा प्रयोग झाला आहे वगैरेपर्यंत आहे, तोपर्यंत याच्याविरुद्ध प्रचंड एक काहूर, ज्याला वादळ, जे घाशीराम कोतवालला मकरंदनी सांगितलं त्याप्रमाणे उठलं, त्याच्यापेक्षा मोठं वादळ याच्यामध्ये उठू शकतं. याचं कारण असं आहे की आत्ताच्या राज्यकर्त्यांमध्ये, राष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांमध्ये लोक
पूर्वीपेक्षा अधिक सजगपणे सोशल मीडिया आणि अन्य कारणांमुळे आता कोणत्या व्यक्तीमध्ये या प्रवृत्ती दिसतात असं शोधायला लगेच जातात. आणि त्यामुळे 100% मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेला फक्त नाना फडणवीस, पुणेरी ब्राह्मण आणि घाशीराम कोतवाल याच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाटक हे आता हिंदीत आल्यानंतर ज्या पद्धतीने अभिजित पानसेने ते प्रेझेंट केलं आहे, त्याच्यामध्ये लोकांना राष्ट्रीय पातळीवरच्या बऱ्याच व्यक्तींचा आढळ होणारच आहे, नक्की होणार आहे. त्यामुळे हे नाटक होत आहेत प्रयोग तेव्हापर्यंत पाहून घ्या. या नाटकावर बंदी घालण्याचं साहस करणार नाही, त्याचं कारण मग वेगळेच इश्यू तयार होतील. परंतु या नाटकाचे प्रयोग बंद पडावेत याच्याकरता कट कारस्थान करण्याशिवाय ज्या मनोवादी वृत्तींवर याच्यामध्ये आघात आहेत ते प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. आणि फार काही प्रयोग करू देतील असं मला वाटत नाही. एक मोठं वादळ आता अजून हे नाटक जे आहे ते ज्या पद्धतीने त्याचं एक मार्केटिंग व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही असं मला वाटतं. ज्या दिवशी ते मार्केटिंग होईल त्या दिवशी लोकांच्या, विशेषतः मनोवादी ज्यांना म्हटलं जातं, त्या लोकांच्या या नाटकामधला जो त्यांना मिळणारा धोका आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या विद्यमान प्रस्थापित अशा यांना विस्थापितांकडून मिळणाऱ्या विद्रोहाची आग जी आहे ती त्यांना धग जाणवेल, त्यावेळेला या नाटकाला बंद पाडण्याकरता प्रयोग होतील. त्यामुळे लवकरात लवकर हे नाटक पाहून घ्या. अभिजित पानसेचं मनापासून अभिनंदन. आणि हे मुंबईपुरतं मर्यादित ठेवू नको, याचे प्रयोग उत्तर भारतात जेवढे होतील. माझं तर म्हणणं आहे पहिला उत्तर भारतातला प्रयोग दिल्ली आणि दुसरा पाटण्यात जर तू निवडणुकीपूर्वी केलास तर याचं काय परिणाम होतो, म्हणजे मला असं वाटतं की 10 भाषणं करून होणार नाही मोठ्या नेत्यांनी, तेवढा परिणाम या एका नाटकाच्या प्रयोगाने होईल असं मला वाटतं. अभिनंदन, शुभेच्छा आणि वयस्कर असल्यामुळे आशीर्वाद. धन्यवाद. नमस्कार, मी मकरंद जोशी, मुक्त पत्रकार, नाट्य अभ्यासक आणि लेखक. वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून मी लिहिलेले लेख आपण याआधी वाचले असतीलच. आज तुमच्याशी मी गप्पा मारणारे ते एका अशाच वेगळ्या विषयावरती, आणि हा विषय आहे सध्या रंगभूमीवर आलेलं आणि अमराठी प्रेक्षकांच्या पसंतीची दाद घेणारं मराठीतलं मूळ नाटक घाशीराम कोतवाल. विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल हे मराठी नाटक मराठी नाट्य इतिहासाच्या सगळ्या वाटचालीतलं एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानलं जातं. जवळजवळ 52-53 वर्षांपूर्वी हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं होतं. विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं आणि जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक तेव्हा म्हणजे 72 साली राज्यनाट्य स्पर्धेत सादर झालं आणि अंतिम फेरीत त्याने दुसरा क्रमांकही मिळवला. मात्र हे नाटक ज्या कारणांसाठी गाजायला पाहिजे त्यापेक्षा वेगळ्याच गोष्टींसाठी तेव्हाही अधिक गाजलं होतं. खरं तर दशावतारी खेळे, आपल्या लोककला या सगळ्यांमधून हे नाटक जब्बार पटेल यांनी उभं केलेलं आहे. पण नाटक गाजलं ते या नाटकात वापरलेल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळे. उत्तर पेशवाईच्या काळातली नाना फडणवीसाचीच गोष्ट, किंबहुना नाना फडणवीस यांनी आपल्या पुणे शहराच्या कोतवालपदी नेमलेल्या घाशीरामाची ही गोष्ट आहे. आता नाना फडणवीस हे एक उत्तर पेशवाईतलं किंवा पेशवाईतलंच महत्त्वाचं व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या अतिशय धोरणी आणि मुरब्बी राजकारणाने पेशवाई ही इंग्रजांपासून वाचवली होती. अशा नाना फडणवीसाच्या संदर्भातली एक काल्पनिक कथा म्हणता येईल किंवा ऐतिहासिक दंतकथा म्हणता येईल, तिचा आधार घेऊन तेंडुलकरांनी घाशीराम कोतवाल लिहिलं. साहजिकच या नाटकाविषयी तेव्हा बराच मोठा वादंग उठला होता. म्हणजे नाना फडणवीसांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची बदनामी आहे, हे ऐतिहासिक नाटकच नाही, त्यामुळे हे नाटक बंद व्हायला हवं, या नाटकाचे प्रयोग होताच कामा नयेत, अशा संदर्भातली विधानं, चर्चा, वर्तमानपत्रांमधून त्याबद्दलचे लेख यायला लागले आणि हे नाटक खरोखर बंद पडते की काय अशी भीती निर्माण झाली. नाटक काही बंद पडलं नाही, पण ते नाटक ज्या मूळ संस्थेने सादर केलं होतं, म्हणजे PDAकडून ते नाटक राज्यनाट्य स्पर्धेत सादर झालं होतं आणि काही प्रयोग झाले होते. त्या PDAचे सर्वेसर्वा भालबा केळकर यांनी असं सांगितलं की यापुढे आपण या नाटकाचे प्रयोग थांबवूया. त्याला अर्थातच जब्बार पटेल आणि नाटकात काम करणाऱ्या सगळ्या मंडळींचा विरोध होता, कारण हे नाटक मराठी रंगभूमीवरती एक वेगळ्या पद्धतीचा आकृतिबंध घेऊन आलेलं होतं. तोपर्यंतची मराठी संगीत नाटकं किंवा संगीत नसलेली मराठी नाटकंसुद्धा ज्या पद्धतीने सादर व्हायची त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीचं सादरीकरण या नाटकात बघायला मिळालं होतं. 35 कलाकारांचा ताफा या नाटकासाठी वापरला गेलेला होता. मानवी भिंतीच्या कॉम्पोजिशन्स, त्याच्या रचना, त्यातून निर्माण होणारे स्थळ, काळ आणि प्रसंग या सगळ्यामुळे हे नाटक अतिशय वेगळ्या धर्तीचं धुतलं.
त्याच्यामध्ये लोककला होत्या, त्याच्यामध्ये लावणी होती, त्याच्यामध्ये अभंग होता, त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत होतं, त्याच्यामध्ये नृत्य होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं नाटक तोपर्यंत मराठी रंगभूमीवर आलेलंच नव्हतं. साहजिकच या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हायला हवेत, असं घाशीरामची टीम अर्थात जब्बार पटेल आणि त्यांच्या कलाकारांचं म्हणणं होतं. आणि भालबा केळकरांनी ते सांगितलं, आपण या नाटकाचे प्रयोग बंद करायचेत. त्यातूनच पीडीआय ही संस्था फुटली. जब्बार पटेल आणि त्यांचे सहकारी या नाटकाशी संबंधित अनेक लोक पीडीआयमधून बाहेर पडले. त्यांनी थिएटर अकॅडमी नावाची संस्था सुरू केली, जिने पुढच्या काळात अतिशय वेगळ्या पद्धतीची प्रायोगिक आणि दर्जेदार नाटकं मराठी रंगभूमीवर सादर केली. तर पीडीआयचा प्रवास सुरू झाला, थिएटर अकॅडमीचा प्रवास सुरू झाला तोच मुळी घाशीराम कोतवालला घेऊन. घाशीराम कोतवालची तेव्हा बर्लिनच्या नाट्य महोत्सवासाठी निवड झाल्यावर मात्र अनेक संस्कृती रक्षकांचं डोकं फिरलं. त्यांनी हे नाटक कुठल्याही परिस्थितीत मुंबई बाहेर जाऊच देणार नाही, भारताबाहेर जाऊच देणार नाही, अशा पद्धतीच्या घोषणा करायला सुरुवात केली. बाळासाहेब ठाकरेंकडे सगळे लोक गेले, की हे अशा पद्धतीचं नाटक आहे जे आपल्या इतिहासाची बदनामी करत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी नाटकाचा प्रयोग बघितला आणि त्यांनी चक्क सर्टिफिकेट दिलं, की हे अतिशय उत्तम नाटक आहे, याच्यात कोणाची बदनामी वगैरे होत नाही, वेगळ्या पद्धतीचा हा प्रयोग आहे, हे ते प्रयोग झाले पाहिजेत. त्यानंतर मग बर्लिनच्या वेळेला पुन्हा एकदा लोकांनी विरोध मोठ्या प्रमाणात करायचा प्रयत्न केला. पण नाट्यप्रेमी असलेले आणि जब्बार पटेल आणि अनेक रंगकर्मींशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले शरदराव पवार या नाटकाच्या पाठीशी उभे राहिले. म्हणजे पुण्याहून मुंबईला कलाकारांना घेऊन जाणारी बस घाटात अडवायची आणि विमानाची वेळ होईपर्यंत तिला जाऊच द्यायचं नाही, असा एक पद्धतशीर डाव आखला गेला होता. तर शरद पवारांनी त्यांच्या बुद्धिचातुर्याने त्याच्यावरती मात केली आणि नाटकातल्या कलाकारांना वेगवेगळ्या छोट्या गाड्यांमधून मुंबईला पाठवलं. ही सगळी टीम सुखरूप मुंबई विमानतळावरती पोहोचली. त्यांनी विमान पकडून ते जर्मनीच्या दिशेने गेले सुद्धा आणि नंतर विरोधकांना कळलं, की त्यांचा डाव फसलेला आहे. त्यानंतर मग युरोपमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले, अमेरिकेमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले. भारतातल्या 11 भाषांमध्ये ह्या नाटकाचं भाषांतर झालेलं आहे. जब्बार पटेल आणि त्यांच्या टीमने 72 पासून ते पुढची जवळ-जवळ 20 वर्ष म्हणजे 90 सालापर्यंत जवळपास या नाटकाचे प्रयोग सादर केले. त्यानंतर मग त्यांच्या त्या काही अडचणींमुळे, त्यांच्या काही गोष्टींमुळे त्यांनी या नाटकाचे प्रयोग थांबवले. पण थिएटर अकॅडमीच्याच तालमीत तयार झालेले माधव अभ्यंकर पुढे आले, ज्यांनी नाना फडणवीसांची भूमिका करायचं आव्हान पेललं आणि नव्या टीमबरोबर पुन्हा एकदा घाशीरामचा प्रवास सुरू झाला, जो आजही सुरू आहे. त्यामुळे मराठी रंगमंचावरचा घाशीराम हे मराठी नाट्यरसिकांसाठी आणि मराठी नाटकाच्या इतिहासासाठी एक अजरामर कलाकृती ठरलेली आहे. म्हणजे दिल्लीला जे NSD आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आहे, तिथे अनेक वेळा हे घाशीराम एक वेगळ्या पद्धतीचं नाटक आणि आव्हानात्मक नाटक म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी दिलं जातं. अशा घाशीरामचं हिंदीमधलं भाषांतर त्याच काळात म्हणजे 70च्याच दशकात कविवर्य आणि लेखक वसंत देव यांनी करून ठेवलेलं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वसंत देव अतिशय बहुश्रुत कवी आणि लेखक होते. तुम्हाला उत्सव चित्रपट आठवत असेल, उत्सव चित्रपटातली गाणी वसंत देव यांची आहेत. हिंदीच्या सगळ्या बोलींवरती त्यांचं कमालीचं प्रभुत्व आहे. त्यामुळेच वसंत देव यांनी घाशीराम कोतवालचं घासीराम कोतवाल ह्या नावाने हिंदीमध्ये भाषांतर केलं. मूळ संहिता जी होती त्या पद्धतीनेच त्यांनी हिंदीतल्या नाटकांचे प्रसंग रचले, त्या पद्धतीनेच त्यांनी नाटकाची रचना केली. फक्त भाषा बदलली. त्यांनी हिंदीमधली जी अवधी बोली आहे, जी एका प्रकारे एका विशिष्ट उत्तर प्रदेशच्या भागात बोलली जाणारी बोली आहे, त्या बोलीमध्ये सगळं नाटक नेलं. त्यामुळे हिंदीमध्ये सुद्धा हे नाटक करायचं तर एक नवं आव्हान निर्माण झालं, की ही भाषा, ही बोली, ही प्रेक्षकांना समजेल का? आणि जब्बार पटेल आणि त्यांच्या टीमने उभ्या केलेल्या घाशीरामचा जो प्रभाव आहे, जो गेल्या 50 वर्षात पुसणं कोणालाही शक्य झालेलं नाहीये, तो प्रभाव बाजूला सारून हे नाटक कसं सादर करता येईल? बरं, जब्बार पटेल यांच्याच पद्धतीने जर नाटक करायचं म्हटलं, तर मग जब्बार पटेल यांची कॉपी केली असंही लोकं म्हणतील. मग अशा परिस्थितीमध्ये हे नाटक करायचं, नाही करायचं असा सगळा उहापोह होत राहिला आणि त्याच्यामध्ये ही हिंदीतली चांगली संहिता थोडी बाजूला राहिली. म्हणजे त्याचे किरकोळ प्रयोग झाले. NSDच्या मुलांनी काही वेळा केले, काही वेळा राष्ट्रीय नाट्य महोत्सवामध्ये एखाद्या महाराष्ट्राबाहेरच्या संस्थेने केले. पण घाशीराम मराठीमध्ये जितकं सातत्याने केलं गेलं, मराठी रंगभूमीवरती ते जसं आलं, तसं हिंदीत ते आलेलं नव्हतं. आणि म्हणूनच यावर्षी म्हणजे 2025 मध्ये जेव्हा अभिजित पानसेसारखा तरुण, तडफदार आणि अतिशय हुशार दिग्दर्शक जाहीर करतो, की मी हिंदीतला घाशीराम रंगमंचावरती घेऊन येतोय, तेव्हा साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, की अनेक लोकांना जे जमलेलं नाहीये ते हा तुलनेने तरुण असलेला आणि रंगभूमीशी खरं म्हणजे अभिजित नाटकातूनच पुढे आलेला आहे. म्हणजे अभिजितला आपण सगळे आज जरी रेगे चित्रपटाचा दिग्दर्शक, ठाकरेचा दिग्दर्शक किंवा रानबाजार वेब सिरीजचा दिग्दर्शक म्हणून जरी ओळखत असलो, तरी अभिजितची मूळची जडणघडण ही रंगभूमीवरची आहे.
महाविद्यालयीन काळामध्ये असेल किंवा आंतरराज्य स्पर्धांमध्ये असेल, एकांकिका, नाटक याच्यामधूनच अभिजितमधला दिग्दर्शक आणि लेखक आहे, चांगला लेखक आहे तो स्वतः, फुलत आलेला आहे. त्यामुळे अभिजित पानसे हे नाटक करतोय म्हटल्यावरती अपेक्षाही लोकांच्या वाढल्या होत्या, भुवयाही उंचावलेल्या होत्या आणि आता हे नेमकं काय करतोय? भालचंद्र कुबल यांनी या हिंदीतल्या घाशीरामचे काही प्रयोग केलेले होते आणि अभिजितशी बोलताना कधीतरी त्यांनी सांगितलं, की "अरे, संहिता खूप चांगली आहे, पण तिचे काही फारसे प्रयोग कोणी केलेले नाहीत. तर हे व्हायला हवं एक नाटक." आणि अभिजितला ते कशामुळे पटलं? तर अभिजितशी जेव्हा आम्ही गप्पा मारल्या या नाटकाच्या संदर्भाने, तेव्हा त्याने सांगितलं, की आपण मराठी लोकं आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगतो, भाषेचा अभिमान बाळगतो, कला परंपरेचा अभिमान बाळगतो. पण आपण आपली ही संस्कृती, भाषा, कला परंपरा इतरांपर्यंत कितपत पोहोचवतो? आपल्या मराठीतल्या उत्तमोत्तम दर्जेदार साहित्यकृती अन्य भाषांमध्ये भाषांतरित होऊन जातात का? आपण बंगालीतल्या कथा भाषांतरित करून वाचतो, गुजरातीतल्या कथा भाषांतरित करून वाचतो. आत्ता नुकतेच भैरप्पा गेले. भैरप्पांसारख्या साहित्यिकाच्या अतिशय उत्तुंग अशा कादंबऱ्या मराठीत आलेल्या आहेत. मराठीत त्यांचा एक फॉलोअर निर्माण झालेला आहे. पण मग मराठीतल्या कादंबऱ्या, मराठीतल्या कथा, कविता, मराठीतली नाटकं इतर भाषांमध्ये इतर लोकांपर्यंत जातात का? गेलेली आहेत का? ते जायला हवं आणि म्हणून जाणीवपूर्वक अभिजितने त्यासाठी ही कलाकृती निवडली, जी विजय तेंडुलकरांनी 52 वर्षांपूर्वी लिहिलेली होती. आता विजय तेंडुलकरांनी ते लिहिलं आणि मी सांगितलं तसं त्याच्यावरती सुरुवातीला वाद झाला. त्या वादामुळे ते नाटक बंद पडतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मग विजय तेंडुलकरांनी त्याच्यावरती एक छोटीशी ज्याला आपण असं म्हणू की एक युक्ती केली. त्याच्यासाठी त्यांनी एक तोडगा काढून दिला, की प्रत्येक घाशीरामच्या प्रयोगाच्या आधी ते एक अनाउन्समेंट केली जायला लागली, की ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर असलेलं हे अनैतिहासिक नाटक आहे. यातले घटना, प्रसंग याचे पुरावे कदाचित इतिहासात मिळणार नाहीत. त्यामुळे एका पद्धतीने हे नाटक काल्पनिक आहे का? तर हो बुवा. पण इतिहासाशी संबंधित आहे का? तरी हो. कारण त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहेत. नाना फडणवीस आणि घाशीराम कोतवाल या दोन्ही व्यक्तिरेखा प्रत्यक्षात होऊन गेलेल्या आहेत. त्यांच्या संदर्भातले लिखित पुरावे सगळीकडे आहेत. त्यामुळे त्या खऱ्या व्यक्तिरेखा आहेत. पण तेंडुलकरांनी त्या 2 व्यक्तिरेखा वापरून एक अतिशय मोठा आणि काळाच्याही पार जाणारा असा राजकारणाचा पट आपल्यासमोर मांडला. अभिजित पानसेसारखा कलाकार, दिग्दर्शक, लेखक, एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व जे स्वतः सक्रिय राजकारणामध्ये आहे. एका राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आंदोलनं करण्यापासून ते उपक्रम करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तो करतोय. त्याच्यासारख्या माणसाला या नाटकातलं हे राजकीय नाट्य अचूक दिसलं आणि त्यामुळेच त्याने ठरवलं, की आपण हा घाशीराम जो हिंदीमधला आहे, जो मराठीच्या बाहेरच्या लोकांना मराठीच्या साहित्याच्या ताकदीची जाणीव करून देईल, तो रंगमंचित करायचा. आणि तो उद्देश डोळ्यासमोर घेऊन भालचंद्र कुबल आणि अभिजित पानसे या दोघांनी हा हिंदीमधला घाशीरामचा प्रयोग दिग्दर्शित केलेला आहे. घाशीराम नाटकाबद्दलच्या अनेक कथा आहेत, आठवणी आहेत. आजही एखाद्या जुन्या मराठी नाट्यरसिकाला विचारलं, घाशीराम कोतवाल म्हटल्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी काय आठवतं? तर तो पटकन सांगेल, की ते पडदा उघडल्याबरोबर जे माणसांची भिंत दिसते ना, पगड्या घातलेले आणि शेले पांघरलेले पुण्याचे बामण हरी आणि ते तालासुरात नर्तन करत असतात. श्री गणराया नर्तन करी, आम्ही पुण्याचे बामण हरी. तर ते आम्हाला आठवतं. तर ती त्या नाटकाची आयडेंटिटी होती. कारण विजय तेंडुलकरांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे, की त्यांना घाशीराम सुचलं कसं? म्हणजे घाशीरामचा आकृतिबंध सुचला कसा? तर ते तेव्हा मुंबईतल्या एका उपनगरात राहत होते आणि एका वर्तमानपत्रामध्ये उपसंपादक होते. रात्रपाळी संपून ते पहाटेच्या सुमाराला घरी येत असताना त्यांच्या घराच्या गल्लीच्या बाहेर सार्वजनिक उत्सवानिमित्त दशावतारी खेळांचा कार्यक्रम चाललेला होता. कोकणातले जे मालवण पट्ट्यातले दशावतारी खेळ प्रसिद्ध आहेत, त्यातलीच कुठलीतरी कंपनी तो कार्यक्रम सादर करत होती आणि तो दशावतारी खेळ आहेत म्हणून तेंडुलकर कुतूहलाने बघायला थांबले, की काय पद्धतीने हे करतात. दशावतारी खेळांना स्क्रिप्ट नसतं, लिखित संहिता नसते, पात्र उत्स्फूर्तपणे संवाद बोलतात, एखादं पौराणिक किंवा मायथॉलॉजिकल कथानक असतं आणि त्याच्यावरती ते सादर केलं जातं. तर ते सगळं बघताना तेंडुलकरांच्या लक्षात आलं, की आपल्याला जे नवीन कथासूत्र मांडायचं आहे त्याच्यासाठी हा आकृतिबंध, हा फॉर्मॅट खूप चांगला आहे. त्याच्यामुळे त्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी नाटक लिहिलं. जब्बारच्याही ते लक्षात आलं आणि जब्बारने कृष्णदेव मुळगुणसारख्या अतिशय हुशार आणि बुजुर्ग नृत्य दिग्दर्शकाकडे नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. भास्कर चंदावरकर यांनी त्याचं संगीत केलं आणि घाशीराम कोतवाल मराठीतला निर्माण झाला. आता अभिजित पानसेसमोर काही आव्हानं होती, की ते हिंदीमध्ये न्यायचं आहे. हिंदीत न्यायचं असल्यामुळे ते जरी मराठी मातीतून आलेलं असलं, मराठी लोककथांमधून आलेलं असलं, मराठी संगीताचा साज घेऊन आलेलं असलं, तरी ते बघणारे प्रेक्षक जर प्रामुख्याने अमराठी असतील, तर त्यांना ते परकं वाटता कामा नये. आणि मग त्यासाठी त्याने सुरुवातीपासूनच
या नाटकाचं जे सूत्र आहे, जे सार्वकालिक आहे, कारण गेली 50 वर्ष हे नाटक त्याचमुळे तर चाललंय. 11 भाषांमध्ये हे नाटक त्याचमुळे तर भाषांतरित झालं. अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये किंवा ऑस्ट्रेलियाला इंग्रजी भाषिरांचे प्रयोग जे झाले ते त्याचमुळे तर झाले. तर ते कथासूत्राची जी सार्वकालिकता आहे, त्याला कुठल्याही काळाचं बंधन नाहीये. हे ह्या प्रयोगातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न अभिजित पानसेने पडदा उघडल्यापासून केलेला आहे. म्हणजे पडदा उघडल्यानंतर तुमच्या समोर हिंदीमधल्या घाशीराम कोतवालचं जे दृश्य उभं राहतं, ते मराठीतल्या घाशीरामपेक्षा सर्वस्वी भिन्न आहे. हिंदीमधल्या घाशीरामचं कथासूत्र पडदा उघडल्यापासूनच तुमच्या समोर अधोरेखित व्हायला लागतं. कारण तुमच्या समोर एक किल्ल्याची तटबंदी, बुरुज अशा पद्धतीची रचना दिसते आणि त्याच्यावरती छाप असते ती बुद्धिबळाच्या पटाची. म्हणजे त्या सगळ्या स्टेटचं जे फ्लोरिंग आहे, त्याचा जो खालचा जमिनीचा भाग आहे, तो बुद्धिबळाचा जो पट असतो 64 घरांचा, तसा तो खालचा भाग मांडलेला आहे. त्याच्या ज्या भिंती आहेत, त्या भिंतींवरती बुद्धिबळातली प्यादी, हत्ती, घोडे, वजीर यांचे कटआउट्स लावलेले आहेत. त्यामुळे तुमच्या समोर जे काही घडणार आहे, तो एक सत्तेचा खेळ आहे. ते एक सत्तेच्या पटावरलं नाट्य आहे. हे पडदा उघडता क्षणी दिग्दर्शक तुम्हाला सांगतो. त्यानंतर मग अर्थातच घाशीरामची जी पारंपरिक सुरुवात आहे, की ज्याच्यामध्ये तेंडुलकरांनी गण लिहिलेला होता आणि तो मालवणी पद्धतीचा गण पुण्याचे बामणहरी सादर करायचे. तर वसंत देवानी अतिशय सुंदर पद्धतीने गणपतीचं एक गाणं तयार केलेलं आहे, जे गाणं नाटकाच्या सुरुवातीला येतं, जे पारंपरिक नृत्य शैलीतून तुमच्यासमोर सादर व्हायला लागतं. आणि ते सादर करणारे 25-30 कलाकार जेव्हा रंगमंचावर अवतरतात, तेव्हा तुमच्या लक्षात येतं, की या नाटकाच्या दिग्दर्शकाला तुम्हाला एक अशी गोष्ट सांगायची आहे, जिचं परिमाण, जिचा स्कोप हा तुमच्या डोळ्यात मावणारा नाहीये. हा तुमच्यासाठी अतिशय विशाल असा असणारा आहे. त्याच्यामुळे एका भव्य रंगमंचावरती आपण नेहमी वर्णनं वाचतो, की ऑपेराज सादर केले जातात किंवा वॉल्ट डिस्नीच्या स्टोरीज आहेत, त्यांच्यावरची नृत्यनाट्य सादर केली जातात. त्या पद्धतीचा आराखडा घेऊन अभिजित पानसेने घाशीराम कोतवाल तुमच्यासमोर आणलेलं आहे. आणि पारंपरिक पद्धतीने ते गणपतीची आळवणी सुरू होते. गणपतीला नमन केलं जातं, वंदन केलं जातं आणि ते सगळं सुरू असताना अचानक आजच्या काळातला कोणीतरी एक तिथे येतो आणि तो सगळं थांबवतो आणि म्हणतो, "हे काय चाललंय? हे असं काय करताय तुम्ही?" अरे गणपती बाप्पा असा येतो का? गणपती बाप्पा आता कसा येतो? गणपती बाप्पा आता ढोल ताशाच्या गजरात येतो आणि अचानक संगीताचा सगळा सूर आणि नूर बदलतो. ढोलावरती टिपरी पडते, ताशा वाजायला लागतो आणि त्या तालावरती आधुनिक पद्धतीने गणपतीला आवाहन करत गणपतीच्या संदर्भातलं चक्क एक रस्त्यावरचं गाणं असावं तसा नाच सादर केला जातो. प्रेक्षकांसाठी कदाचित हे धक्कादायक असू शकतं. कारण त्यांच्या नजरेसमोर काहीतरी किंवा डोळ्यासमोर किंवा कल्पनेत काहीतरी वेगळं असतं आणि समोर काहीतरी वेगळं घडत असतं. पण दिग्दर्शक तिथेच तुम्हाला सांगतो, की थांबा, मी तुम्हाला आज जे दाखवणार आहे ते तुमच्या कल्पनेच्या बाहेरचं आहे. आणि त्या कल्पनेच्या बाहेरचं नाटक सुरू करण्यासाठी अशा पद्धतीची सुरुवात अभिजित पानसेने निवडलेली आहे. आणि त्यानंतर मग नाटकाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. नाटकातले प्रसंग सुरू होतात. नाटकातल्या घटना तुमच्यासमोर घडायला लागतात. मूळ नाटक जे आहे, त्या नाटकाला संगीताचा भरभक्कम आधार आहे. तोच आधार तुम्हाला या हिंदी घाशीराममध्येही बघायला मिळतो. हिंदी घाशीराममध्ये सुद्धा लावणी आहे. म्हणजे बघा नाटक हिंदी आहे. नाटकातले पात्र वसंत देवांनी लिहिलेली अवधी भाषाच बोलतात. नाटकामध्ये हिंदी गाणी पण आहेत. पण नाटक घडतंय पुण्यामध्ये. नाटकातले अनेक महत्त्वाचे प्रसंग 52 खणीत घडलेले आहेत आणि 52 खणीत काय सादर व्हायचं? तर लावणी. त्याच्यामुळे या नाटकामध्ये अतिशय रसरशीत अशा 3 लावण्याही आहेत. आणि त्या 3 लावण्यांवरती एकदम त्या लावण्यांना साजेशी, दिलखेचक, मादक अशी अदाकारी सादर करत त्या लावण्या तुमच्यासमोर सादर होतात. त्यामुळे एकाच वेळेला मूळ मराठीचा जो काही धागा आहे, मराठी संस्कृतीशी त्या नाटकाची जोडलेली जी काही नाळ आहे, ती न तोडता तरीही नव्या पद्धतीने तोच आशय दिग्दर्शक आपल्यासमोर सादर करतो. साहजिकच घाशीराम कोतवाल बघताना तुम्हाला प्रत्येक वेळेला आता आपल्याला नवीन काय बघायला मिळेल याची उत्कंठा असते. आणि हे नवीन दाखवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग, मग ते संगीत, पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, कॉस्ट्युम्स, वेशभूषा आणि नेपथ्य याच्यामध्ये दिग्दर्शकाने केलेले पाहायला मिळतात. म्हणजे मुळात त्याने जर ठरवलेलं आहे, की हे नाटक मला आधीच्या घाशीरामसारखं पुण्यात घडलं म्हणून पुण्याशीच बांधून ठेवायचं नाहीये. मला ते त्याच्या बाहेर न्यायचं आहे, कारण ते स्थळकाळाच्या बाहेरचं नाटक आहे.
त्यामुळे मग या त्या वेशभूषा ज्या आहेत त्या वेशभूषाही त्याच पद्धतीच्या येतात. त्या वेशभूषाही कुठेतरी आधुनिक धर्तीच्या येतात आणि त्याच वेळेला त्यांच्यामध्ये काही ना काही एक ट्रॅडिशनल पारंपरिक एलिमेंटही आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे हे नाटक तुम्हाला एक माहीत असलेलं गोष्ट नव्या पद्धतीने सांगणारं ठरतं. म्हणजे हे नाटक बघताना मी सारखा विचार करत होतो, की हे नेमकं कशा पद्धतीने केलंय अभिजितने, काय केलंय, कसं केलंय आणि मला एक चपखल उदाहरण आठवलं. तुम्ही हिंदीमधला देवदास बघितला असेल, शाहरुख खानचा. शाहरुख खानचा देवदास संजय लीला भन्साळीने केलेला होता आणि तो जेव्हा रिलीज झाला, तेव्हा जुन्या देवदासचे जे चाहते होते, त्यांनी त्याच्यावरती भयंकर तोंडसुख घेतलं होतं, की शरद बाबूंचा देवदास जो सैगलने सादर केला होता आधी, मग दिलीप कुमारने केला. ते दोन्ही ब्लॅक एंड व्हाईट सिनेमा होते आणि ते किती साधेपणाने केलेले होते. ते कसे सिंपल होते आणि हा लीला भन्साळीचा देवदास म्हणजे कसला भयंकर झगमगाट आहे. त्याची काही गरज होती का? पण लीला भन्साळीने ज्या काळात देवदास हिंदी पडद्यावरती आणला, त्या काळातल्या प्रेक्षकांना तो तसाच हवा होता आणि म्हणून तो लोकांनी स्वीकारला. अभिजित पानसेने हेच सूत्र वापरलंय घाशीराम कोतवाल हिंदीमध्ये सादर करताना. आजच्या काळातला ऑडियन्स, आजच्या काळातला प्रेक्षक, अमराठी लोकं त्यांना काय बघायचंय, त्यांना काय बघायला आवडेल आणि मला त्यांना काय दाखवायचंय ह्याचा बरोबर विचार करून त्याने या सगळ्या नाटकाची रचना केलेली आहे. नाटकाचं कथासूत्र मी सुरुवातीपासून सांगतोय तसं एक सार्वकालिक असं कथासूत्र आहे, की एक सत्ताधीश आहे, जो सत्ताधीश अतिशय नृशंसपणे, अतिशय कठोरपणे आणि स्वार्थीपणाने स्वतःची सत्ता वापरतोय. आणि ती सत्ता वापरताना तो कशाचाही विधिनिषेध बाळगत नाहीये. त्याला त्याची सत्ता कायम ठेवायची आहे, त्याला त्याचं पद राखायचं आहे, त्याला त्या पदातून मिळणारे सगळे फायदे हवे आहेत आणि त्याच वेळेला ते करण्यासाठी तो जे काही करतोय, जी गैरकृत्य करतोय, जी अपकृत्य करतोय, त्याचा डाग स्वतःच्या अंगावरती घ्यायचा नाहीये. त्यामुळे त्याने एक प्यादं पुढे केलेलं आहे, म्हणजे नाना फडणवीस या सत्ताधीशाने हाताशी धरलेलं प्यादं म्हणजे घाशीराम कोतवाल. आणि ह्या घाशीराम कोतवालच्या मदतीने, या घाशीराम कोतवालच्या हातात कोतवालीची सत्ता देऊन जणू काही पुण्यातल्या आपल्या विरोधकांवरती, पुण्यातल्या आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या लोकांवरती एक प्रकारची दहशत नाना फडणवीस आणू पाहतात. त्यामुळे हे एक सार्वकालिक खेळ आहे. म्हणजे हा संदर्भ तेंडुलकरांना पेशवाईतल्या, उत्तर पेशवाईतल्या एका घटनेत मिळाला, की एक कोणीतरी बाहेरून आलेला घाशीराम सावळदास नावाचा माणूस, ज्याला नाना फडणवीसांनी कुठल्यातरी मोबदल्यात पेशवाईत कोतवालकी दिली, ती ही पुण्यासारख्या मोठ्या शहराची, की जे तेव्हाचं राजधानीचं शहर होतं. तिथे वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी असायचे, वेगवेगळ्या राष्ट्रांचे प्रतिनिधी असायचे आणि तिकडून अर्ध्या भारताचा कारभार चालायचा. त्या पुण्याची कोतवाली घाशीरामकडे दिलेली आहे आणि हा घाशीराम वैयक्तिक सुडाने पेटलेला आहे, कारण याच पुण्यात त्याचा अपमान झालाय, याच पुण्यात त्याला चोर ठरवलं गेलंय, याच पुण्यात त्याला लोकांकडून मार खावा लागलाय. ह्या सगळ्याचा सूड तो घेतोय पुण्यातल्या नागरिकांवरती अतिशय जाचक असे कायदे लादून. नाना फडणवीसांनी हुशारीने त्याचा वापर केला आणि जेव्हा घाशीरामाच्या कारवायांचा उपद्रव आपल्याला होईल, घाशीरामाच्या कारवायांमुळे आपल्या अंगावरती काही डाग पडतील अशी शक्यता निर्माण झाली, तेव्हा तितक्याच निगरगट्टपणे नाना फडणवीसांनी घाशीरामाचा हात सोडून दिला, त्याच्यापासून लांब राहिले, आपले हात झटकले आणि पुण्याच्या ब्राह्मणांना सांगितलं, की तुमचा अपराधी घाशीराम आहे, तुम्हाला हवी ती शिक्षा त्याला द्या. एक राजकारणी किती कुटीलपणे एखाद्या व्यक्तीचा वापर करतो आणि तो वापर केल्यानंतर, उपयोग झाल्यानंतर वापरून फेकून कसा देतो, ह्याचं हे सगळं दर्शन आहे. तुम्हाला ही मी गोष्ट म्हणजे हे कथासूत्र सांगत असताना तुमच्याही लक्षात आलं असेल, की या घटना जगाच्या इतिहासात वारंवार घडलेल्या आहेत. भारताच्या किंवा महाराष्ट्राच्याच नाही. अगदी ताजं उदाहरण आपण बघतो, की अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आणि रशियाचं युद्ध सुरू होतं. रशियाच्या विरुद्ध म्हणून ओसामा बिन लादेन सारख्या अतिशय जहाल अशा लोकांना अमेरिकेनेच शस्त्रपुरवठा केला, अमेरिकेनेच बळ दिलं आणि रशियाविरुद्ध लढायला प्रवृत्त केलं आणि कालांतराने हेच ओसामा बिन लादेन आणि त्याचे समर्थक अमेरिकेच्या विरुद्ध उलटले, अमेरिकेवरती त्यांनी हल्ला करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी हे दहशतवादी आहेत असं म्हणून त्यांचा खात्मा केला. भारतातलं उदाहरण आहे आपल्याकडे. केंद्र सरकारमध्ये असलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंजाबमध्ये आपल्याला सत्ता मिळावी म्हणून भिंद्रन सिंग सारख्या लोकांना हाताशी धरलं, त्यांच्या मदतीने अकाली दलाच्या विरुद्ध एक नवी शक्ती निर्माण करायचा प्रयत्न केला आणि भिंद्रनवाले जेव्हा
त्यांच्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागले. भिंद्रनवालेंच्या कारवाया जेव्हा अधिक मोठ्या प्रमाणावरती आणि देशाला घातक व्हायला लागल्या, तेव्हा मग त्याच भिंद्रनवालेंच्या विरुद्ध भारतीय लष्कराला मोहीम उघडावी लागली. महाराष्ट्राच्या राजकारणातही हे अनेक वेळा घडलेलं आहे. नावं घ्यायची गरज नाही. महाराष्ट्राचं राजकारण आपण जाणत असाल तर आपल्या लक्षात येईल. स्वतः तेंडुलकरांनी लिहिलेलं आहे, की जेव्हा त्यांनी घाशीराम लिहिला, तेव्हाची महाराष्ट्रातली जी राजकीय परिस्थिती होती, त्या परिस्थितीमुळे त्यांच्या मनामध्ये ही कथा अधिक घट्ट झाली आणि त्यांनी हा सगळा आशय मांडला. पण आज 50 वर्षांनंतर संदर्भ बदललेले असले तरी घाशीरामचा आशय तोच आहे, जो अभिजित पानसे तुमच्यासमोर मांडतोय आणि एका अतिशय वेगळ्या आणि प्रभावी पद्धतीने मांडतोय. त्यामुळे मग या घाशीराममध्ये लावणी येते, या घाशीराममध्ये कव्वाली येते, या घाशीराममध्ये विरहिणीची गाणी येतात. या घाशीराममधली नृत्य, या घाशीराममधलं सादरीकरण हे बरचसं आजच्या काळातलं आहे आणि मग ते आजच्या काळातलं का बरं केलेलं आहे? तर ते आजच्या काळात एवढ्यासाठीच केलेलं आहे, की आजही घाशीराम आणि घाशीरामला मोठा करणारे सत्ताधीश यांची कथा परंपरा चालत आलेली आहे. म्हणूनच हे नाटक बघणं महत्त्वाचं आहे आणि अमराठी लोकांनी तर हे बघायलाच हवं, कारण मराठी रंगभूमीवरचा हा एक सशक्त कलाविष्कार आहे. आणि हे नाटकाचं जे काही सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य संगीत, पार्श्वसंगीत, नृत्य याप्रमाणेच अभिनयात सुद्धा आहे. आता जो आपण प्रयोग बघतो हिंदीमधला, त्या प्रयोगामध्ये घाशीरामची जी भूमिका आहे, ती संतोष जोवेकरने केलेली आहे. संतोष जोवेकरच्या मराठी चित्रपटातल्या भूमिका किंवा हिंदीमधल्या त्याच्या काही भूमिका, अगदी आता त्याची छावामधली भूमिका ही गाजली होती. या भूमिकांपेक्षा संतोषचा घाशीराम हा खूप वेगळा आहे आणि संतोषने तो तितक्याच प्रभावीपणे सादर केला आहे. म्हणजे घाशीरामची 2 रूपं या नाटकात आहेत. सुरुवातीचा जो घाशीराम आहे तो गरीब बिचारा ब्राह्मण आहे, पुण्यामध्ये नशीब काढायला आलेला आहे. त्याला त्याच्या कुटुंबाचा शरीराला तर चालवायचा आहे. त्यासाठी मिळेल ते काम करायला तो तयार आहे. त्याला कुठेही काम मिळत नाही तेव्हा बावनखणीत जाऊन तिथल्या नायकिणींची दुगडी धुण्यापासून सगळी कामं तो करतोय आणि तिथे त्याच्या हुशारीने त्याला काहीतरी एक संधी मिळायला सुरुवात होणार. तेवढ्यात ती जी गुलाबो आहे, ती त्याच्या हातातून ती संधी हिसकावून घेते. त्यामुळे घाशीराम तो अपमानित होतो. रमण्यामध्ये दक्षिणा वाटली जाते. हा ब्राह्मण आहे, ह्याला ब्राह्मणासारखे मंत्रोच्चार करता येतात, त्याला ब्राह्मणासारखे काही वेदपठण करता येतं म्हणून तो त्या रमण्यामध्ये जाऊन दाखल होतो. तिथेही त्याच्यावर दुर्दैवाने चोरीचा आळ येऊन त्याला मारहाण केली जाते आणि पुण्याच्या बाहेर हाकललं जातं. ह्या सगळ्या अपमानाने घाशीराम अतिशय उद्ध्वस्त होतो. हे जर पहिलं घाशीरामचं रूप आहे, ते संतोष जोवेकरने फार नेमकेपणाने दाखवलंय. त्याच्या आतला जो सच्चा आणि साधा ब्राह्मण आहे, प्रामाणिकपणा आहे आणि त्याच्यावरती सतत खोटे आरोप झाल्याने त्याची झालेली मानहानी आहे, अपमान आहे. त्याच्यामुळे त्याच्या आतला जो ज्वालामुखीचा उद्रेक आहे, तो सगळा त्याने अतिशय नेमकेपणाने आणि प्रभावीपणे दाखवला आणि एकदा का कोतवालीची सूत्र हातात मिळाली, कोतवाल पद मिळाल्यानंतरचा जो घाशीराम आहे, त्याचं जे उन्मत्त होऊन वागणं आहे, त्याचं जे सत्तेच्या अधिकारातून येणारं मस्तवालपण आहे, तेही संतोष जोवेकरने तेवढ्याच प्रभावीपणे दाखवलेलं आहे. त्याच्या सुरुवातीच्या वेशभूषेपासून, केशभूषेपासून तो फरक दिग्दर्शकाने आणि अन्य सगळ्या तंत्रज्ञांनी करायला त्याला मदत केलेलीच आहे. पण संतोषने आपलं काम चोखपणे केलेलं आहे. हिंदीमध्ये अतिशय चोख असा घाशीराम त्याने प्रेक्षकांच्या समोर उभा केलेला आहे. म्हणजे जो घाशीराम अतिशय निर्दयीपणे आपला कावा साधण्यासाठी पोटच्या कोवळ्या मुलीला एका सत्ताधीशाकडे पाठवायला तयार होतो, तोच घाशीराम आपली मुलगी त्याच सत्ताधीशाने वापरून मारून टाकली हे कळल्यावरती जो उद्ध्वस्त होतो, हे दोन्ही फरक संतोष जोवेकरने फार अप्रतिमपणे दाखवलेले आहेत. त्यामुळे संतोषच्या कामासाठी तुम्ही घाशीरामचा हिंदी प्रयोग नक्की बघा असं मी सांगेन. आणि या नाटकातलं दुसरं महत्त्वाची व्यक्तिरेखा अर्थातच नाना फडणवीस यांची, जी संजयजी मिश्रा यांनी केलेली आहे. संजयजींचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण वेब सीरीजमधून, हिंदी सिनेमांमधून त्यांच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका बघितल्या. इथे त्यांना मिळालेला रोल खूप वेगळा आहे, जो आजपर्यंत त्यांनी सुद्धा कधी त्यांच्या कला कारकिर्दीत केलेला नव्हता. आणि मुळात दिग्दर्शकाला या नाटकातला नाना फडणवीस वेगळ्या पद्धतीने सादर करायचा आहे. साहजिकच मराठीतल्या म्हणजे मराठी नाटकातल्या नाना फडणवीसाची तुलना हिंदी नाटकातल्या नाना फडणवीसाची करण्यात काहीच अर्थ नाहीये. ते दोन्ही वेगळ्या पद्धतीने 2 वेगळ्या दिग्दर्शकांनी वेगळ्या नजरियाने मांडलेले आहेत. त्यांचं खलनायक पण शाबूत आहे, पण त्यांचं अदाकारी, त्यांचं प्रेझेंटेशन वेगळं आहे. म्हणजे संजयजी मिश्रांनी जो नाना फडणवीस सादर केलेला आहे, तो एकीकडे आपल्याला खट्याळ वाटतो, एकीकडे आपल्याला कॉमेडियनसारखा वाटतो. पण त्याच्या आतला धूर्त राजकारणी मात्र सदैव जागा असतो.
त्याला कळत असतं, की तो जे काही वागतोय त्याची पुण्यामध्ये टिंगल केली जाते का? पुण्यामध्ये त्याचा बभराव होतो का? त्याच्या विरुद्ध लोकं काय-काय बोलतात का? हे सगळं त्याला कळत असतं आणि तो हे सगळं अतिशय धूर्त राजकारण्यासारखं सहन करत असतो. तुम्ही आजकालच्या याच्यातही बघत असाल, की एखाद्या मोठ्या नेत्याविषयी सोशल मीडियावरती कोणीतरी काहीतरी विधान करतं आणि त्याचे समर्थक खवळून उठतात. पण तो नेता नाही चिडत. तो त्याच्या समर्थकांना म्हणतो, की "ठीक आहे, त्याचे मत आहे, त्याने मांडलं, सोडून द्या." घाशीराममधला नाना फडणवीस ह्याच प्रवृत्तीचा आहे. तो सहजासहजी चिडत नाही. तो धूर्तपणे वाट पाहत राहतो संधीची, की माझ्या विरुद्ध जे कोणी काही केलंय त्याला मी धडा कसा शिकवू शकेन. आणि हे त्याचं संधी साधूपण, हे त्याचं धूर्तपण संजयजी मिश्रांनी फार वेगळ्या पद्धतीने दाखवलं आहे. म्हणजे बावनखणीमधल्या गोपिकांमध्ये रममाण होऊन रासलीला करणारा नाना फडणवीस हा एक आहे. घाशीरामाला कोतवाल करण्यासाठी त्याला कोतवाल पदाची वस्त्र देणारा नाना फडणवीस हा एक आहे. आणि घाशीरामाची उपयुक्तता संपली. आता घाशीरामाचा काटा दूर केला तरी चालेल असं म्हणून तितक्याच कठोरपणे घाशीरामाला दूर करणारा नाना फडणवीस एक आहे. ही नानाची तिन्ही रूपं संजयजी मिश्रांनी फार उत्तम पद्धतीने आपल्यासमोर साकार केलेली आहेत. एक सार्वकालिक आशय असलेलं नाटक वेगळ्या पद्धतीने तुमच्यासमोर आणलेलं आहे. अभिजित पानसे आणि त्याची संपूर्ण टीम, भालचंद्र कोबल त्याच्याबरोबर दिग्दर्शक म्हणून आहेत. अन्य सगळे तंत्रज्ञ, कलाकार आहेत. फार सुंदर असा त्याचा सेट आहे, नेपथ्य आहे. इव्हन अभिजितने जे कॉस्ट्यूम्स केलेत ते वेगळ्या धर्तीचे आहेत. मी सुरुवातीला म्हटलं तसं त्याने पहिल्यापासूनच मूळ नाटकाच्या प्रभावापासून प्रेक्षकांना लांब नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ह्या नाटकातला जो काही कोरस आहे, त्या कोरसचे पोशाख वेगळे आहेत. या नाटकातल्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. मग तो घाशीराम असेल, मग ते नाना असतील, मग ती गुलाबो असेल, या सगळ्यांचे कॉस्ट्यूम्स हे वेगळ्या पद्धतीचे आहेत. म्हणजे ह्यातल्या कोरसचे जे कॉस्ट्यूम्स आहेत, त्या सगळ्यांच्या कॉस्ट्यूमवरती बुद्धिबळातली जी मोहरी असतात ना, हे प्यादं असतं, हत्ती असतो, घोडा असतो, ह्या सगळ्याचा एक-एक ठसा त्यांच्यावरती उमटलेला दिसतो. तर अशा पद्धतीने कॉस्ट्यूममधून आणि सेटमधून कायम दिग्दर्शक तुम्हाला सांगत राहतो, की तुम्ही राजकारणाचा एक पट बघताय आणि कोरिओग्राफीची जोड त्याला दिलेली आहे. फुलवा खामकरसारखी अतिशय कुशल नृत्य दिग्दर्शिका आहे. तिने या नाटकातल्या नृत्य रचना बसवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोरस वापरलेला आहे, समूह वापरलेला आहे. त्याच्यामध्ये सुफी पद्धतीचंही कव्वालीच्या साजेसं असं नृत्यरचना आहे. त्याच्यामध्ये लावणी आहे. त्यानंतर ह्या समूहाच्या ज्या जाण्या-येण्याच्या हालचाली आहेत, त्यांचं जे एंट्री एक्झिटचं काही एक प्रकारची कोरिओग्राफी आहे, तीही तितकीच लयबद्ध आणि तालबद्ध आहे. संगीत हा तर याही नाटकाचा आत्मा आहे. मंदार देशपांडे ह्याचे संगीत दिग्दर्शक आहेत आणि अतिशय प्रभावी असं संगीत दिलेलं आहे. लाईव्ह म्युझिक नाटकासाठी वापरलं जातं. मग ते हार्मोनियम असेल, तबला असेल, ढोल असेल, ढोलक असेल, हे सगळं लाईव्ह वाजवणारे कलाकार तिथे असतात आणि गाणारे मंचावरती बसलेले असतात गायक कलाकार आणि अतिशय तडफदारीने ते गाणी पेश करत असतात. त्यामुळे लाईव्ह म्युझिकमुळे ह्या नाटकाला एक वेगळं परिमाण लाभलेलं आहे. तितकंच या नाटकाचं जे प्रकाश योजना आहे, तीही खूप महत्त्वाची आहे. या प्रकाश योजनेच्या माध्यमातून हर्षवर्धन पाठक यांनी या संपूर्ण नाटकाचा मूड सांभाळलेला आहे. म्हणजे या नाटकातले जे वेगवेगळे रस आहेत, या नाटकामध्ये आनंद आहे, या नाटकामध्ये दुःख आहे, या नाटकामध्ये बीभत्सपणा आहे, या नाटकामध्ये संताप आहे, या नाटकामध्ये शृंगार आहे. हे सगळे रस प्रकाश योजनेतून जिवंत करण्याची किमया आपल्याला हर्षवर्धन पाठक यांनी करून दाखवलेली आहे. त्यामुळे हे नाटक संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य, त्यानंतर पार्श्वसंगीत ह्या सगळ्या ज्या नाटकाला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी असतात, या सगळ्या ज्या तांत्रिक बाबी असतात, या सगळ्या तांत्रिक बाबींवरतीही तितकंच सरस आहे. त्यामुळे घासीराम कोतवाल हे हिंदीत सादर होत असलेलं नाटक हा मराठी आणि हिंदी प्रेक्षकांसाठी एक नवा नजराणा आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. अ, थोडे कमी प्रयोग सध्या याचे होताना दिसतेत. कारण मुळात अडचण अशी आहे, की आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामधल्या स्टेज रंगभूमीचा, रंगमंचाचा जो आकार असतो, तो या नाटकाच्या सगळ्या रचनेसाठी थोडासा अडचणीचा ठरू शकतो. म्हणजे अगदी गडकरी रंगायतनसारख्या स्टेजवरतीही मूळ नाटकाचा जो सगळा सेट आहे, तो कसाबसा लावला जाऊ शकतोय. कारण एक एक विशाल असं डोळ्यासमोर व्हिजन ठेवून दिग्दर्शकाने त्या सगळ्याची रचना केलेली आहे. म्हणजे एन-सी-पी-एल याचे सुरुवातीचे काही प्रयोग झाले किंवा रंगशारदाला काही प्रयोग झाले. आता रंगायतनला एक प्रयोग झालाय. आणखी काही ठिकाणी होतील. पण याच्यासाठी गरज आहे ती एका अतिशय प्रशस्त आणि विशाल अशा रंगमंचाची. म्हणजे अशा एखाद्या रंगमंचावरती जर या नाटकाचा सेट लावला आणि सलग 10-12 प्रयोग जर या नाटकाचे केले गेले, तर खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने नाट्य रसिकांना एका देखण्या कलाकृतीचा आस्वाद घेता येईल. आजच्या काळामध्ये जेव्हा राजकारणाचा पट खूप निसरडा झालेला आहे,
राजकारणाच्या पटावरची प्यादी जेव्हा प्याद्याची मोहरी कधी बनते, मोहऱ्याचे प्रधान कधी बनतेत आणि प्रधानाचं प्यादं कधी बनतं हे कोणाला कळत नाही, अशी अवस्था आलेली आहे. अशा काळामध्ये हे एक सत्तेचाच खेळ उलगडून दाखवणारं नाटक आपल्यासमोर आलेलं आहे. आणि या नाटकामधून मराठी रंगभूमीची परंपरा, मराठीमधले तेंडुलकरांसारखा एक सशक्त नाट्यलेखक अमराठी लोकांसमोर चांगल्या पद्धतीने नक्कीच सादर होऊ शकेल. आणि त्यासाठीच हा प्रयोग सगळ्यांनी बघायला हवा असं मी आवर्जून सांगेन. म्हणजे मराठी घाशीराम तुम्ही बघितलेलं असो किंवा नसो, हिंदीतलं घाशीराम तुम्ही अवश्य बघा. मराठीतलं घाशीराम जर तुम्ही बघितलेलं असेल, तर मी तुम्हाला खात्री देतो, की पहिल्या 5-7 मिनिटांमध्ये त्याच्यापासून वेगळे होऊन स्वतंत्रपणे एक वेगळी आणि चांगली कलाकृती म्हणून हिंदीचा तुम्ही नक्की आस्वाद घेऊ शकाल. कारण भालचंद्र कुबर आणि अभिजित पानसे या दोघांनी तेवढे परिश्रम या नाटकाच्या सादरीकरणावरती घेतलेले आहेत. कलाकारांनी त्यांना साथ दिलेली आहे. नाटकाची तांत्रिक अंग अतिशय उत्तम आहेत. त्यामुळे आजच्या काळामध्ये एक चांगल्या दर्जाचं आणि ज्याला आपण एक ग्रँड शो म्हणू शकतो, असं नाटक घासीराम कोतवालच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. आपण सगळ्यांनी त्याचा आवर्जून आस्वाद घ्यावा असं मी पुन्हा एकदा सांगेन. धन्यवाद. फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि अभिवादन.